कंसाच्या हातात बाळ आहे बाळ. आणि कंस कोण आहे? बोला की राव तुम्ही. कंस कोण आहे? राक्षस आहे. कंस राक्षस आहे, राक्षस. आणि त्यांनी बाळक बाळ हातात बघितलंय. त्या कंसाला सुद्धा पाजर फुटणार आहे. म्हणजे मला आठवा मारणार आहे. ह्याला मारून काय करू? कोणाला दया आली? कंसाला, राक्षसाला दया आली. आणि आपण माणसं असून आज गर्भात बाळ मारतोय. मग राक्षस केव्हा का आपण आहे? गर्भात बाळ मारतोय आपण. मग राक्षस केव्हा का आपण आहे? ते म्हणले सोडून दे, ह्याला माराय नको. पण ऐका, पुण्य संपवायचं होतं. कंसाचं पुण्य संपवायचं होतं आणि पाप वाढवायचं होतं. पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकाशी ठेवू नको. अरे वेळ्या, तू ह्याला जी पहिला समजतोय ना, ह्याला पहिला कदाचित हेच आठवा असू शकतो. म्हणजे कसं काय? त्याने हाताची बोट अशी केली, बोट अशी केली. त्याला सांगितलं हे किती या, हे किती या. एक, इकडून एक सुरुवात केली तर हे कितवा येईल? कितवा? पाचवा. बरोबर आहे. आणि ह्याला एक धरलं तर ह्यो पाचवा. समजा ह्याला आठवा धरला तर, त्यामुळे ठेवू नको, ठेवू नको. आणि ऐका काय झाले. हातात बाळ घेतलं, हातात बाळ गर 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 फिरवलं आणि भिंतीवर फेकून आपटलं. भिंतीवर फेकून आपटलं. अशी किती मारली? 6 मारली. 6 होताची प्रसूत नेऊन यादे 6 मारीत धुराचारी. 6 मारली. 6 किती दुःख भोगावं लागलं समाज. माझ्या देवकी आई साहेबांना किती दुःख भोगावं लागलं. समोर बाळ मारल्या, समोर. ते दुःख बघून त्या पाषाणाच्या भिंती होत्या ना, त्याला सुद्धा पाजर फुटला होता. पाषाण ते गा पाजरती पाहता देवकीची ख्याती का नयनास्ती जडून ते वात्सल्यते प्रगटली. पाषाणांना पाजर फुटला होता ध्यानात. 7वा काय केलाय? 7वा योग मायेने उचलला. कुणालाच कळलं नाही. निहून कुठं रोहिणी मातेच्या उदरी घातला. कुणालाच कळलं नाही. आणि 8व्याची तयारी झाली. 8व्याची 8वा गर्भात आहे. 8वा गर्भात आहे. देवकी आई साहेबांना दिवस वाढायला लागले, दिवस जायला